स्वागत आहे आपलं माझा कट्ट्यावर. नमस्कार शरदराव, एकतर अभिनंदन. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आत्ताच जाहीर झाला आहे. तो आता 24 तारखेला तो मिळेलही. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सध्या सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. तर आत्ताच्या या स्थितीबद्दल खास करून म्हणजे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ट्रोलिंग होतं अशा कलाकारांपैकी एक तुम्ही आहात त्याच्यामध्ये. तर या सगळ्याकडं काय तुम्ही सध्या काय बघता? म्हणजे एकतर पुरस्काराबद्दल काय पहिली गोष्ट, आणि नंतर म्हणजे फुलांच्या बरोबर जे काटेही वाट्याला येतात त्याच्याबद्दल काय वाटतं? काही नाही, आधी सर्वात प्रथम या माझ्या कट्ट्यावर मला पुन्हा एकदा तुम्ही बोलवलं. मला ह्याच्या आधीचा कट्टा आठवतोय आणि तेव्हाच माझं रूप मला आठवलं. आता क्षणभर आठवून गेलं. पण काळ बदलत असतो, आपणही बदलत असतो आणि परमेश्वराचा मी आभारी आहे की त्याने पुन्हा सुदृढ अवस्थेत मला इथे आणलं आणि तुम्ही मला आज इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिलीत. बरंच काही बोलायचं आहे मला या तुमच्या माध्यमातून, कारण हे माध्यम माझा कट्टा प्रचंड लोकप्रिय आहे आणि करोडो लोक ते बघतात. सध्या एक तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळाला, आनंद झाला. तुम्ही आता म्हणालात की फुलांबरोबर काटे झेलावे लागतात, तर काटेच जास्त झेलावे लागतात, फुलं फारच कमी वाट्याला येतात. पण तरीसुद्धा असा जेव्हा एखादा मंगेशकरांच्या नावाने जेव्हा एखादा मोठा पुरस्कार आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे कोणीतरी आपल्या सगळ्या कार्याची नोंद पण घेतंय आणि कोणाला तरी असं वाटतंय की या माणसाच्या पाठीवर एक शाबासकीची थाप द्यावी, त्याला एका पुरस्काराने सन्मानित करावं. त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचा मी अत्यंत आभारी आहे की एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी माझा विचार केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आनंद होतो असे पुरस्कार मिळाले की पुन्हा पुन्हा उभारी मिळते नवीन नवीन कामं करायची. सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते फार विषण्ण करणार आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्राने संपूर्ण भारताला मार्गदर्शन केलं, कायम देशाच्या पाठीमागं म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. पण सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर फार भयानक चालू आहे आणि याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. माझं आत्ता ना पुरुष नाटक चालू आहे. पुरुष नाटक साधारण 80-82च्या साली लिहिलं गेलेलं आहे आणि तेव्हा ते सेन्सॉर झालं. या पुरुषचं मी का सांगतोय, पुरुषवरनं मी तुमच्या महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीबद्दल बोलू शकतो. पुरुषचा जो विषय आहे तो स्त्री अत्याचार आणि ब्राह्मण दलित जातीद्वेष याच्यावर बेस हे नाटक आहे. मी गमतीनं म्हणतो आत्ता पुरुषचं स्क्रिप्ट जर मी सेन्सॉरकडे पाठवलं तर त्यातलं 75% नाटक कट होईल. इतकं सरळ सरळ संवाद आहेत त्याच्यात. म्हणजे एक ब्राह्मण कुटुंब दाखवलंय आणि ब्राह्मणाची एक मुलगी एका दलितावर प्रेम करते आणि तो दलित होणारा जावई जो आहे तो त्यांच्या घरी सदैव येणं जाणं असतं. ते ब्राह्मण कुटुंब अत्यंत पुरोगामी विचारांचं आहे, शिक्षक आहेत, गांधीवादी आहेत आणि त्यांच्यामधला जो संघर्ष दाखवलाय होणारा जावई आणि ते आपटे गुरुजी, ते राष्ट्रीय शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले ते कॅरेक्टर आहे. या दोघांमधला जो वैचारिक संघर्ष दाखवलाय तो सरळ सरळ भाष्य केलेला आहे. हे जर स्क्रिप्ट आत्ता पाठवलं असतं तर ते सेन्सॉर झालं नव्हतं. सेन्सॉर न होण्याला कारण काय दिलं असतं की हे फार भयानक नाटक आहे. ह्या नाटकामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये जातीमध्ये भांडणं लागतील, राडे होतील, मारामाऱ्या होतील, सगळी कायदा सुव्यवस्था बिघडून जाईल. ह्या कारणासाठी हे सेन्सॉर आत्ता झालं नसतं. नशीब आमचं की 40 वर्षापूर्वी सेन्सॉर झालं. आता मला प्रश्न पडलाय की जर आत्ता सेन्सॉरला पाठवल्यावर ते ह्या कारणांसाठी सेन्सॉर झालं नसतं, तेव्हा सेन्सॉर झालेलं आहे. त्यामुळं आम्ही तर प्रयोग तर करतोय. बरं, प्रयोग आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतो. सगळ्या जाती जमातीची लोक नाटकाला येतात. त्याशिवाय 700-800 माणसं प्रत्येक प्रयोगाला येतात. ती काय विशिष्ट एका ब्राह्मण समाजाची जर येत असतील नाटक बघायला तर मग नाटक साधारण 10 प्रयोगातच बंद करावं लागलं असतं. म्हणजे ज्या अर्थी या नाटकाला उदंड प्रतिसाद आहे त्या अर्थी सर्व समाजाची माणसं नाटक बघायला येतात.
ती सर्व समाजाची नाटक बघत असताना नाटकातले हे सगळे संवाद ते ऐकतात, ते बघतात, त्यांना ते पटतात. त्यातला एकही रसिक प्रेक्षक नाटक संपल्यानंतर किंवा नाटक चालू असताना असं उठून कधी विरोध करत नाही. हे आमच्याबद्दल असं कसं बोलता तुम्ही, नाटक बंद करा, असलं काहीच झालं नाही. उलट नंतर येतात, भेटतात, प्रचंड प्रेमाने आम्हाला भेटतात. काय हो, हे नाटक बंद करू नका हो, हे समाजाचा आरसा दाखवणारं नाटक आहे. सध्याचा जो महाराष्ट्राचा समाज आहे, जाती जातीमध्ये भयानक द्वेष निर्माण झालेला आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे बघताना पहिला आधी आडनाव बघतात, मग आडनावावरनं ताडतात कुठल्या जातीचं आहे. म्हणजे ही मुलाखत बघताना सुद्धा तुम्हाला सांगतो, शरद पोंक्षे कलाकार, मी जे काय बोलतोय ह्याच्यापेक्षा पोंक्षे आहे ना महाब्राह्मण आहे. मग आता हे ठरवलेलंच आहे, ज्या दिवशी तुम्ही याची जाहिरात सुरू करा की यावेळेला कट्ट्यावर पोंक्षे, त्याच्याबरोबर खालच्या तुम्ही कॉमेंट्स बघायला सुरुवात करा, ते दनादन शिव्या. आपण माणसाकडे बघतच नाही, तो माणूस काय बोलतोय, त्यांनी काम काय करतोय त्याच्याकडे बघतच नाही. आम्ही फक्त आडनाव जात बघून शिव्या घालायला ठरवलेलं आहे. यांनी त्यांना शिव्या घालायच्या, त्यांनी त्यांना शिव्या घालायच्या. मग जर सामान्य माणसं नाटक बघताना त्यांना हे सगळं स्वीकारता येते, त्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे, मग आता मी सेन्सॉरकडे पाठवल्यावर सेन्सॉरला का प्रॉब्लेम होतो? मग सेन्सॉर ह्या माणसांमध्ये मारामाऱ्या होतील या कारणासाठी हे का नाकारतात? म्हणजे प्रॉब्लेम सर्वसामान्य माणसांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम राजकारण्यांमध्ये आहे. त्यांना हा प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे, त्यांना मारामाऱ्या लावायच्या आहेत तुमच्यामध्ये. त्यांनी माणसं नेमलेली आहेत, ती तुम्हाला मारामाऱ्या लावायच्या, पैसे देऊन माणसं सगळ्यांनी नेमलेली आहेत, सर्व गटांनी माणसं नेमलेली आहेत. त्यांना पेमेंट केलं जातं आणि त्यांच्याकडे एक एक लिस्ट, ह्या विचारसरणीच्या लोकांना ह्यांची एक यादी दिली जाते, या विचारसरणीच्या लोकांना ह्यांची कुठली पोस्ट आली की, आता मी पुरुष नाटकाची जाहिरात जर केली सोशल मीडियावर, तर त्याचा माझ्या मुलीचा पायलट होण्याशी काय संबंध आहे? काही नाही. माझा नवीन सिनेमा येतोय बंजारा, त्याच्या खाली काय लिहिणार? तरी स्वतःच्या पोरीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांच्या पोरांना हिंदू धर्मासाठी रस्त्यावर उतरव. पण मी कधी सांगितलंय की सगळ्यांनी रस्त्यावर उतरा? 25 वर्षाची व्याख्यानं, सगळी व्हिडिओज सगळे उपलब्ध आहेत. मी स्वतःच माझ्या राष्ट्रस्वा यूट्यूब चॅनलवर माझं प्रत्येक भाषण टाकतो. मी काय लपून टाकत नाही, मी काय एडिट करत नाही. मग प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? मग प्रॉब्लेम राजकारण्यांमध्ये आहे. त्यांची दुकानं बंद होतील. मध्यंतरी एका कुठल्या तरी पॉडकास्टवर मी म्हटलं की या सगळ्या पॉलिटिशियननी जसं त्यांना पगार वाढावा म्हणून एकत्र येतात की नाही, तेव्हा सगळे एकत्र येतात. त्यांच्या आमदार खासदारांच्या फायद्याचे जे जे डिसिजन असतात तेव्हा हे सगळे 288 आणि 543 पटकन एकत्र येतात. पण जर हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा रोग कुठला आहे? तर जातीचा द्वेष. ह्याच्यासाठी आपण एकत्र येऊया का? असं का नाही सगळे एकत्र येत? बरं, सगळेजण झाडून सेक्युलर म्हणून बोंबलत असतात. सगळेच पक्ष आणि सगळेच आमदार खासदार हे पुरोगामी आहेत. चायला त्यातला प्रतिगामी तर कोणीच नाहीये. 288 पुरोगामी आहेत, तर महाराष्ट्र पुरोगामी का नाही होत? कारण त्यांना तो करायचा नाहीये. पण हे जे प्रचंड ट्रोलिंग होतं, पण तरी तुम्ही काय ते विक्रम वेताळाच्या गोष्टीसारखं तो विक्रम काय हट्ट सोडत नाही, तसं तुम्ही काय पोस्ट करणं आणि हे सोडत नाही. सोडणार ना, कसं सोडणार? ह्यांना कोण विचारणार आहे? ह्यांना शून्य किंमत आहे. बरोबर, काय त्यांचे एक एक तुम्ही अकाउंट ऐकतात ते सगळे लॉक असतात. दुसरी गोष्ट, ती ओरिजिनल नावाने कधीच नसतात, काहीतरी भलतंच नाव घेतात एकदम. ते नाव वाचता पण येत नाही, अशा काहीतरी भयानक नावाने असतात आणि त्यांना मध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा. मला जे काही दिलंय देवाने त्या सगळ्याचा उपयोग देव देश धर्मासाठी करायचा आहे. सिंपल आहे. आता या तुम्ही मगाशी ओळख करून देताना म्हणाले की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगातनं बाहेर आले आणि पुन्हा उभे राहिले. ते पुन्हा उभे राहिलेत ना, ते काहीतरी योजना असेल त्याच्या पाठीमागं पुन्हा जगवण्याची, मला परमेश्वराची, की आता तुला देतोय जन्म पुन्हा, जरा समाजासाठी काम कर. पण म्हणजे